36 वर्षाचा विश्वास असणारे ठिकाण म्हणजे महावीर ड्रेसेस. महावीर ड्रेसेसमध्ये तुम्हाला मिळणार सर्व शाळेचे युनिफॉर्म, तेही 365 दिवस. बुलढाणा शहरातील व आसपासच्या परिसरातील सर्व शाळेचे व कॉलेजचे गणवेश मिळतील. प्रबोधन विद्यालय, शिवाजी विद्यालय, एडेड हायस्कूल, बाल शिवाजी कॉन्व्हेंट या शाळेचे सर्व बदललेले नवीन गणवेशचा रेडी स्टॉक उपलब्ध आहे. स्कूल बॅग, टिफिन बॅग, वॉटर बॉटल, झील कंपनीचे रेनकोट, सिटीजन कंपनीची छत्री, बॅक कव्हर्स, स्कूल स्वेटर, टाय, बेल्ट व सॉक्स, सर्व शाळेचे ब्लेझर व वेस्ट कोट मिळतील. छत्रपती शिवाजी महाराज मार्केट, मलकापूर रोड, बुलढाणा. आपण पाहत आहात BCCN न्यूज. बुलढाणा जिल्ह्यामध्ये बोगस सोयाबीन बियाण्यांमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान. जिल्ह्यातील 800हून अधिक शेतकऱ्यांच्या तक्रारी, 300 तक्रारी एकट्या खामगाव तालुक्यातून. कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी कृषी मंत्र्यांकडे तातडीने भरपाईची केली मागणी. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात खरीप हंगामात बोगस आणि सदोष सोयाबीन बियाण्यांमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 800पेक्षा अधिक तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी सर्वाधिक 300 तक्रारी ह्या खामगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या आहेत. कृषी विभागाने आतापर्यंत 800हून अधिक बियाण्यांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले आहेत. खामगाव तालुक्यातील पारखेड, नायदेवी, पिंपरी गवळी, पिंपराळा, हिवरखेड, कुंभेफळ, भालेगाव, पिंपळगाव राजा, निपाणा, उमरा लासुरा, पळशी बुद्रुक या गावांना सर्वाधिक बोगस बियाण्याचा फटका बसला आहे. दुबार पेरणीचे संकट आलेल्या शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत करून संबंधित बियाणे कंपन्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी कृषी मंत्र्यांकडे केली आहे. मी पारखेडचा रहिवासी असून गजानन नंदराम यादगिरे ज्येष्ठ नागरिक शेतकरी आहे. मी शेती पेरली, ते बी निघालं नाही आहे. परिस्थिती अशी आहे की इकडून तिकडून पैसा आणून पेरून टाकला. आता दुबार पेरणीसाठी आमच्याकडे काही नाही आहे. शासनानं अशा कंपन्या ज्या फसवणूक करतात याच्याकडे कडक निर्णय घ्यायचा आणि शेतकऱ्याला लंब घालून काही या कंपन्याला भेटणार नाही आहे. आणि हे जे मार्केटमधून बियाणं घेतात याच्यावरही कडी कारवाई करायची. तिला एक सामान्य शेतकरी असून मी स्वतः रवी उन्नतीचे 2 बॅग सीड पेरलं होतं, पण ते उगवलंच नाही. आणि असेच पारखेडमधील जवळपास 100-150 हेक्टर जमीन जे आहे ते कोणाचे 2 बॅग, 4 बॅग, 6 बॅग या प्रमाणात शेतकऱ्यांनी पेरलं होतं, ते कोणाचं उगवलं नाही. त्यामुळे शेतकऱ्याचं फार मोठं नुकसान झालेलं आहे. पेरणीचा खर्च, खताचा खर्च, अजून दुबार पेरणीचा जो खर्च आहे हा शेतकऱ्यावर फार मोठा पडलेला आहे, बोजा पडलेला आहे. त्यामुळे शासनाला माझी हेच विनंती आहे की शक्य होईल तेवढी मदत या कंपन्याकडून म्हणा किंवा शासनाकडून म्हणा शेतकऱ्यांना मिळण्यात यावी. आणि जे वन्य प्राणी आहेत, रोही असतील, हरणं असतील, डुकरं असतील, याचा सुद्धा खूप त्रास शेतकऱ्याला होतो. रात्रंदिवस शेतामध्ये हजर राहावं लागतं, त्याचं राखण करावं लागतं. तर याच्याबद्दल सुद्धा शासनाने थोडं संवेदनशील होऊन याचा विचार करावा. शेतकऱ्याला जे मदत होईल ती देण्याची कृपा करावी ही नम्र विनंती. पुण्यात फ्लॅट घ्यायचाय, पण कुठे घ्यायचा, कसा घ्यायचा, कुणावर विश्वास ठेवायचा? फसवणूक तर होणार नाही ना? योग्य दरात मिळेल की नाही? मोठं कन्फ्युजन आहे. चला तर मग सर्व कन्फ्युजन दूर करण्यासाठी संपर्क साधूयात सारंग अहेर यांच्या रेरा रजिस्टर्ड ड्रीमोरा रियालिटीशी. संपर्क सारंग सुधाकर अहेर, ड्रीमोरा रियालिटी. मोबाईल नंबर 82 83 93 91 आणि 62 62 90 910.